काय नाव आहे आपलं? सविता बाराथे. जरा जोरात बोला. सविता बाराथे. काय होतंय? गुडघा. जोरात बोला. म्हणजे हे तुम्ही बोललं तर कळेल. गुडघा दुखतो. किती वर्षापासून आहे? नाही, आता 3 महिने झाले. 3 महिने झाले. याच्या आधी दुखतच नव्हता. आणखीन काय प्रॉब्लेम आहे? तेच नसांचं काय म्हणतात त्याला? व्हेरिकोज वेन. अजून नाही. दुसरं काय नाही, भरपूर काय आहे पण तुम्ही सांगत नाहीये. पण तुमची नस बघितल्यानंतर मी काय सांगितलं? पोट साफ नाही होत. मग हे कळतंय ना आम्हाला. तुम्ही किती जरी नाही बोललो. तुम्ही चालून दाखवा जरा. थोडंसं साडी वर करून चला. साडी वर करून चला. हा या इकडे. तिकडे तोंड करा जरा. बस इथेच तिकडे तोंड करून बाथरूमला बसतो तसं बसून दाखव मला. एवढंच. जरा एकदम मांडी घालून बसून दाखव मला. मांडी पण जास्त वेळ नाही. मांडी घालणं किती दिवसापासूनच आहे? आत्ताच झालं. 1 महिन्यात? 3 महिन्यात? त्याच्याने चांगलं होतं. ठीक आहे. आत्ताच झालंय. तुम्हाला मी ट्रीटमेंट देतो पण त्रास झाला तर सहन करणार का? ना ती भीती वाटते म्हणजे तुम्हाला मसल्स जर खोलले ते दुखणारच. फॉर एक्झाम्पल देते, इथले जे मसल्स टाईट आहे त्याला जर दाबलं तर दुखणारच ना. चमडे येते थोडं तर सहन करावंच लागेल. सहन करणार नाही तर तुम्हाला हे 2-3 दिवस दुखणार. पण बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं नाही काहीच नाही म्हणजे आपण काय औषध गोळ्या देतो का? नाही. आणि मी तुम्हाला व्यायाम सांगतो ते करणार का? जर व्यायाम जर नसेल करणार तर तुम्हाला ट्रीटमेंट दुसऱ्या वेळेस देणारच नाही. आणि माझी ट्रीटमेंट रेग्युलर नाहीये. एक ट्रीटमेंट घेतल्यानंतर 1-2 ट्रीटमेंट घेऊन आणि तुम्ही तुमच्या व्यायामाने नीट व्हायचंय. आपण एक ट्रीटमेंट करू आणि त्याच्यातून बघू काय फरक पडतो. त्याच्यात तुम्हाला बसायला प्रॉब्लेम आहे, उठायला प्रॉब्लेम आहे, त्याच्यात कसं करायचं पण बघूया. ठीक आहे. धन्यवाद.